नमस्कार आणि जय हिंद सर्वांना. तुम्हाला खूप खूप स्वागत आहे द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीमध्ये. आज आपला हा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवलेला आहे MPSC कंबाईनचा ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे त्याचे मॅथ्सचे आपण सगळे क्वेश्चन अनालाइज करून सॉल्व्ह करणार आहोत. अँड आय होप तुम्ही सगळ्यांनी जे जे हे व्हिडिओ बघतात त्यांनी हे दिला असेल पेपर. जर तुम्ही नाही तुमच्या कोणत्या रिलेटिव्सनी किंवा फ्रेंड्सनी दिले तर त्यांना हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा. विसरू नका सबस्क्राईब करायला. हा व्हिडिओ जर तुम्ही बघताय तर लाईक करा अँड नोटिफिकेशन बेलला हिट करा, म्हणजे आमचा पहिला व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे MPSC ग्रुप सीचा पेपर सॉल्व्ह करण्याच्या आधी मी तुम्हाला एक रिकॅप देते की आपण ग्रुप बीचा पेपर पण सॉल्व्ह केलेला आहे. तर ग्रुप सी आणि ग्रुप बीचा जो पेपर झालाय तो ऑलमोस्ट आपण किंचित लाईक असे दोन चार प्रश्न होते की ते सेम पॅटर्नचे होते. सो दॅट्स वाय मेक शुअर करा की ज्यांनी ग्रुप बीचा पेपर दिलाय ते बघतायत. अँड आय होप तुम्ही सगळ्यांनी पेपर खूप चांगला लिहिला असेल. आपण फक्त चेकआउट करतोय की किती आणि कसं पेपर सॉल्व्ह होतोय, किती सॉल्व्हेबल होता अँड आन्सर की काय आहेत त्याचे. अँड आय होप तुमच्या सगळ्यांचे चांगलं जे पेपर गेला आहे त्याच्यात तुम्ही बरोबर मार्क करून आलेले आहात. सो मेक शुअर करा की तुम्ही जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले ते तुम्ही कॉमेंट करतायत, म्हणजे आम्हाला कळेल की ॲव्हरेज तुम्हाला किती मार्क पडू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द पेपर. ॲज वी नो 20 क्वेश्चन्स आलेले मॅथ्समध्ये. तर 20 आता ॲनालिसिस करू की किती इझी होते आणि किती डिफिकल्ट होते. तुम्ही ह्या ठिकाणी पेपर बघत असणार. सो 100 मार्काचा पेपर होता. लेट्स मूव्ह डाऊन. आता हा पेपर मला आलेला आहे. सो लेट्स गो डाऊन. तुम्ही किती मुलांनी किती प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत मेक शुअर करा की तुम्ही कॉमेंट डाऊन करताय. सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड पुढचा आता क्वेश्चन्स आलेले आहेत. दीज आर द क्वेश्चन्स. आय होप तुम्हाला दिसत असेल. हो दिसते. फाईन. जस्ट अ मिनिट. ओके आता दिसतंय का? येस आता दिसतंय. चलो देन मूविंग फॉरवर्ड. तुमचा सगळ्यांचा पेपर चांगला गेला असेल अँड होपिंग दॅट वी आर मूविंग फॉरवर्ड. सगळ्यांनी कसे कसे पेपर सॉल्व्ह केले प्लीज कळवा आम्हाला ते. कारण कसं असतं की मॅथ्सचा पेपर असा वाटतो आपण बरोबर करतोय पण त्यावेळेस उत्तर कधी कधी चुकीचे निघतात. राईट. सो मूविंग फॉरवर्ड. पेपर इथे काढूया. येस. ओके. सो आय होप तुम्हाला हा प्रश्न दिसत असेल. द डिस्टन्स बिटवीन मुंबई अँड गोवा. हा आता हे पहिला प्रश्न जो होता, हे जो प्रश्न आहे 81, तुम्हाला जसं वाचायचे तुम्ही ते वाचू शकता. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्ये वाचा. फक्त मी ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे मी त्याच्यात वाचेल. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम नसेल त्याच्यात. पण मॅथ्स आहे, मॅथ्स कसाही सेमच सॉल्व्ह होतो. चलो देन लेट्स स्टार्ट विथ इट. ओके. द डिस्टन्स बिटवीन मुंबई अँड गोवा इज 540 किलोमीटर. दिसतंय का तुम्हाला? येस. 540 किलोमीटर आहे डिस्टन्स ऑफ मुंबई अँड गोवा. 2 trains start running at same time in the morning.
7:30 वाजता दोघंही सुरू होत आहेत चालणं अपोजिट डिरेक्शन मध्ये. 2 stations with same speed, with the speed of 60 kilometer per hour and 75 kilometer per hour respectively. At what time they cross each other? ठीक आहे, कोणत्या वेळेला ते दोघं भेटतात? कूल. चलो दे, हा प्रश्न इझी आहे. कोणता फॉर्म्युला? तर एक मस्त फॉर्म्युला आहे विच इज ओके. कोणता क्वेश्चन आहे हा? 81st क्वेश्चन आहे. एक मस्त फॉर्म्युला विच इज डिश टीव्ही, कोणी कोणी म्हणतात त्याला का डी टीव्ही, राईट? डी टीव्ही. तर आपल्याला मुंबई अँड गोवा मधला डिस्टन्स दिलेला आहे. किती आहे? 540 किलोमीटर. चला पटापटा सॉल्व्ह करूया. डिस्टन्स दिला आहे, टाइम कधी भेटणार ते काढायचं आहे. आता दोघंही अपोजिट डिरेक्शनला चाललेत. अपोजिट डिरेक्शनला चाललेत. किती क्वेश्चन्स केलेत आपण आपल्या ऑफलाईन बॅच मध्ये, केवढे क्वेश्चन्स केलेत. जर दोघं अपोजिट साईडला चाललेत म्हणजे काय होणार की दोघांचाही स्पीड जो आहे तो ऍड होतो, बरोबर? तर स्पीड काय होणार? स्पीड विल गेट ऍडेड, म्हणजे अपोजिट डिरेक्शन मध्ये चालल्यामुळे. हा आहे स्पीड विल गेट ऍडेड विच इज 60 plus 75 किलोमीटर पर आवर. इझी. विच इज किती आहे? ग्रेट, 135 किलोमीटर पर आवर. आता डिस्टन्स दिलाय, स्पीड पण काढलं, टाइम काढायचंय. चला मग किती होत आहेत? 540 किलोमीटर इज इक्वल टू टाइम इंटू 135 किलोमीटर पर आवर. ग्रेट, इझी. तर टाइम विल बी 540 किलोमीटर पर 135 किलोमीटर पर आवर, बरोबर? चला कितीने सॉल्व्ह होणार आहे? मी डायरेक्टली बघून सांगू शकते की हा 4 hours नी सॉल्व्ह होतोय. 4 तास. 135 मध्ये 4 मल्टिप्लाय केला तर 540 येतोय, बरोबर? येस. आता 4च्या आन्सर मध्ये दिलंय का? नाही दिलंय. इथे म्हणतोय 7:30 वाजता सुरू झाला तो. 7:30 वाजता सुरू होणं म्हणजे 4 तास त्याच्यात ऍड करायचे आहेत का? आणि ते पण सकाळी सकाळी सुरू झालंय म्हणजे किती होणार? 11:30 AM. आता AM म्हणजे सकाळी, बघा बरं. येस आहे. सो द आन्सर इज 4th. इझी होता का? येस. चला सॉल्व्ह करून घ्या. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे ते काढू शकता, म्हणजे कसं इझी होईल सॉल्व्ह करायला आपल्याला. वी कॅन सॉल्व्ह इट क्विक. ओके देन, शॅल आय मूव्ह फॉरवर्ड? पुढं वळूया. इझी क्वेश्चन होता. येस, व्हेरी इझी होता. सो क्वेश्चन इज, एक दुकानदार एका कपाटाच्या, ओके, हा क्वेश्चन, हा प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आपण बघितला होता का? ग्रुप बी ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला आहे त्याच्यात आपण प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन बघितला होता. एक नाही, मे बी 2 क्वेश्चन. हा, एक प्रॉफिट लॉसचा होता आणि एक रेक्टँगल वाढवण्याचा प्रश्न होता ग्रुप बीच्या पेपरमध्ये. तो विषय काय झाला त्याच्यात की जे प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन होता तो डायरेक्टली आपण काय केला की 10% प्रॉफिट आपल्याला रिटेलरला मिळाले, ते सेलरला, खूप लोकांना 10, 20 आणि 30% प्रॉफिट होता. आता ह्या ठिकाणी काय होतोय, क्वेश्चन जरा वेगळा आहे. तो म्हणतोय की त्यांनी एक वस्तू जी 23,000ची ती त्यांनी 25% डिस्काउंट देऊन विकली, पण त्याचा लॉस नाही झाला, त्याचा 15% प्रॉफिट झाला त्याच्यात. कळलं? तर मग आपण जिथं तसं सॉल्व्ह केलेलं की 100 इंटू 110/100, तसं नाही सॉल्व्ह होणार. हा वेगळा सॉल्व्ह होणार आहे. तर बघूया कसं. सो हा सॉल्व्ह करायला घेतला
सो दिस विल बी अ शॉपकीपर गिव्स. ओके, तर प्रिंटेड प्राइस पीपी घेऊ का? किती आहे? 23,000. आणखीन शॉपकीपरनी म्हणजे दुकानदाराने 25% डिस्काउंट दिलं, तरीही त्यांनी 15% प्रॉफिट कमवलं आहे. तर परचेस प्राइस किती? कोणाचा परचेस प्राइस? परचेस प्राइस त्या दुकानदारासाठी, बरोबर. तर प्रिंटेड प्राइस, ठीक आहे, प्रिंटेड प्राइस 23,000 आहे. तर ज्याने तो प्राइस घेतलाय त्याला एक्स देऊया, तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे जेवढ्या जेवढ्या रुपयात त्यांनी तो वस्तू घेतला आहे. तर पहिलं किती? त्यांनी 25% डिस्काउंट दिला. कोणावर? डिस्काउंट दिलाय, तर तो किती होणार? ती व्हॅल्यू एक पर्टिक्युलर व्हॅल्यू येणार, बरोबर. त्या व्हॅल्यूला आपण नाव देऊया वाय. तर ती व्हॅल्यू कोणती असणार आहे? ती व्हॅल्यू असणार आहे विकण्याची व्हॅल्यू, ठीक आहे. तर विकणं म्हणजे सेलिंग प्राइस लिहू, सेलिंग प्राइस, ठीक आहे. तर 23,000 इंटू 125 डिस्काउंट दिला ना, सॉरी, 100 मायनस 25/100 इज इक्वल टू सेलिंग प्राइस. सो हा 100 याच्यासोबत जाणार. 230 इंटू 75 इज इक्वल टू सेलिंग प्राइस. चला 75 इंटू हे करूया, 23 22 10 50. So this becomes 1725. The selling price आहे ₹17,250. 17,250 रुपयाला त्यांनी विकलं. पण त्याच्यातही त्याला 15% प्रॉफिट आलाय. म्हणजे एक्स इंटू 15% प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. तर हे होतो 115 बाय 100 इज इक्वल टू सेलिंग प्राइस किती? तर हे झालं 100 इंटू 1250 बाय 115. तर जर तुम्ही ह्याला कॅल्क्युलेट करणार तर हा येणार, इफ आय एम नॉट रॉंग, हा येईल 15,000. येस, 15,000 येणार हा. करा कॅल्क्युलेट. 115 ला 15 ने मल्टिप्लाय करा तर 17250 येतो. समजलं? इझी होतं का? आता इझी वे तुम्हाला दाखवते. एकदा हा स्क्रीनशॉट काढून घ्या. इझी वे तुम्हाला एक दाखवते. हा वे 1 होता. ओके, चला वे 2 करूया. तर वे 2 काय होतो? ह्याला ऍड करते. सेम 82 क्वेश्चन आहे. सेकंड वे. आता हा थोडा लेंथी मेथड होता. दुसरा सांगते काय होतोय. किती टक्के सूट दिली? 25% सूट दिली, ठीक आहे. 25% सूट दिली म्हणजे किती झालं? किती टक्के प्रॉफिट मिळालं त्याला? 15% प्रॉफिट मिळालं, बरोबर. आता सूट दिली तर हा होणार एक्स 2,000 23,000 सूट दिल्यावर 23,000 बाय एक्स. नाही, हा होणार एक्स म्हणजे जे आपल्याला काढायचंय इंटू 23,000 रुपीज. कळलं? तर हा होणार 75 बाय 115 इज इक्वल्स टू, ओके. तर एक्स ची व्हॅल्यू किती होईल? एक्स विल बी 23,000 इंटू 75 बाय 115. आता सॉल्व्ह करा ह्याला. सॉल्व्ह केल्याच्या नंतर ह्याला याच्यासोबत कट करा, मग हा उरलेला याच्यासोबत कट करा आणि चेक करा की हा 15,000 येतो आहे का.
सर्वात इझी मेथड होता. जे डिस्काउंट प्राइस आहे तो, डिस्काउंटच्या नंतर किती प्राइस आहे तो, ह्या दोघांना आपण सॉल्व्ह केलं की झालं बेसिक आन्सर. डिस्काउंट किती प्रॉफिट, डिस्काउंट झाल्यावरचा प्राइस आणि ऍक्च्युअल प्राइस किती प्रॉफिटचा प्राइस होता, आणि उत्तर येतो अगेन 15,000. हा सेकंड वे होता. इझी. ओके, चला मग पुढे वळायचं. चलो, ओके, हा प्रश्न आला आहे. फाईन. 83rd क्वेश्चन आहे. ग्रेट. हा, हिस्टोग्राम दिलेला आहे. आणखीन आपल्याला काढायचं आहे व्हॉट पर्सेंट ऑफ डिक्रीज इन प्रोडक्शन अकर्स फ्रॉम 1976 टू 1980. किती टक्के डिक्रीज झाला आहे. कळलं? इझी आहे हा प्रश्न. आणखीन कोणाच्या रिस्पेक्टिव्हली काढायचा आहे तर 1976 आणखीन 1980च्या रिस्पेक्टमध्ये काढायचंय. चलो दे, सर्वात इझी प्रश्न, सर्वात इझी प्रश्न आहे. लेट सॉल्व इट. सो हा होणार आहे 3,000 होता का, बरोबर 3,000 होता, आणि मग किती राहिला 500, तर डिवायडेड बाय किती 3,000, आणि इंटू 100 कारण पर्सेंट काढायचा आहे. चला मग किती उरले हे 2500 बाय 3,000 इंटू 100. तर हा याच्यासोबत गेला, हा याच्यासोबत गेला, 25/3 होईल का. येस, 25/3 होतो. तर 25/3 करण्यापेक्षा 250/3 करा. तर 250/3 किती होतो 8 जाणार, मग 3, राईट. 83 पॉईंट समथिंग. हा 83.3% येतोय का आन्सर. येस. इझी. ओके, झालं का सर. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. खूप इझी होता. ज्यांनी पण हे सॉल्व्ह केलंय, आता मला समजत नाही बरोबर केलंय की नाही, पण मला असं इथपर्यंत बरोबर दिसते. कॅल्क्युलेशन येस येस बरोबर केले. ज्या पण या मुलांनी सॉल्व्ह केले त्यांनी पण बरोबर सॉल्व्ह केलंय. चलो वळूया पुढे. पुढच्या प्रश्नाला जाऊया. स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही मुलांनी सगळ्यांनी. 84th क्वेश्चन हा वाला. ओके, हा प्रश्न सेम नाही म्हणणार मी, असाच काइंड ऑफ प्रश्न ग्रुप बी मध्ये विचारला होता. फॉर विच स्टुडंट्स, मॅथ्स मध्ये रेक्टँगलचा प्रश्न होता तो, इफ आय एम नॉट रॉंग. येस, रेक्टँगलचा प्रश्न होता. एक साइड 1% वाढत होती, दुसरी साइड 10% कमी होत होती, 5% वाढती 10% कमी होती. तर त्याचा नवीन एरियाचा डिफरन्स का असं काहीतरी पर्सेंट काढा बोलत होता. हा पण असाच आहे का. हो. इफ द साइड ऑफ द स्क्वेअर इज इन्क्रीज्ड बाय 25%. ठीक आहे, म्हणजे जे स्क्वेअर आहे, जर एवढा स्क्वेअर आहे तर तो आता असा स्क्वेअर असेल तर तो वाढतोय 25%. तर 25% वाढतोय, त्यानंतर एरिया विल बी इन्क्रीज्ड बाय व्हॉट पर्सेंट. अमेझिंग. चलो पुढचा क्वेश्चन करूया. 84th क्वेश्चन आहे. हा ए आहे आणि हा ए आहे. आता एरिया म्हणतोय का, चालेल. एरिया काय असतो स्क्वेअरचा, ए स्क्वेअर साइड स्क्वेअर असतो, बरोबर. आता जर त्याचा साइड आहे ए, आता न्यू साइड काय होणार. न्यू साइड काय म्हणतो 25%नी वाढतंय. तर चला 25% म्हणजे किती 125 वाढतोय म्हणून, बरोबर. म्हणजे किती झालं, ह्याला आपण काय करू, साइडला 10 घेऊया. ठीक आहे, जर ह्याला साइडला 10 घेतले तर ह्याला 100 घेता येईल का, बरोबर. तर हे होतो 125/100 इंटू 100, नाही इंटू 10.
तर हा होणार 12.5. न्यू साईड इज इक्वल टू 12.5 ए डॅश दिवायला ना, तर न्यू एरिया किती होणार? न्यू एरिया विल बी ए डॅश होल स्क्वेअर. तर 12.5 होल स्क्वेअर किती असतो? 12.5. चला 12.5चा होल स्क्वेअर करा. आय थिंक सो 12.5चा चला 125 करून घेऊ पटापट. ओके 10 12 5 6 again 4 5 2 1 5 5 2 5 16 5 1 5 6 2 5. Very good. 1 5 6 2 5. So this is 156.25. तर काय काढायचं आपल्याला? द एरिया विल बी इन्क्रीज बाय व्हॉट पर्सेंट? तर हा होतो न्यू एरिया मायनस ओल्ड एरिया, म्हणजे -100. 56.25 आहे का उत्तर? येस. इझी, बरोबर. ह्याला क्विक वे मध्ये पण करता येतं, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी करतेय. ओके, चला मग पुढे वळूया. ओके ओके, हा आहे सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन. आधी 5,000 अमाऊंट होती, ती झाली 5,600 3 वर्षात. रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज झाला, वाढला, प्लस झाला 3%. व्हॉट विल बी द अमाऊंट ऑफ द सेम सम इन 3? पुढच्या 3 वर्षात किती वाढणार आहे तो? इझी प्रश्न आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. चला, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? 85 क्वेश्चन आहे हा. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PRT/100. बरोबर, इझी आहे का? तुम्ही जर बघताय व्हिडिओ तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर आमचा मोटिवेशन वाढतो तुमच्यापर्यंत आणखीन व्हिडिओज आणण्यासाठी. ओके, सो प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. अँड आय होप ज्यांनी केलं आहे थँक्यू सो मच, आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी करा. अँड जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, पेपर खूप इझी आहे, फक्त पेशंटफुली बघा काय सॉल्व्ह होतोय, आणि पटकन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे आपण ट्रिक्स करतोय. ओके, ग्रेट. टाइम. आता सिंपल इंटरेस्ट दिला आहे, किती आहे सिंपल इंटरेस्ट? तर 5600 मायनस 5000 इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट. येस, प्रिन्सिपल अमाऊंट 5,000 आहे, रेट आपल्याला माहित नाही, टाइम पिरियड 3 वर्ष बाय 100. तर किती उरलं? 600 इंटू 100 बाय 5000 इंटू 3 इज इक्वल्स टू R. समजलं? हा 2 याच्यासोबत गेला, हा याच्यासोबत गेला. 60/3 म्हणजे 20. हा बरोबर. 600 नाही, थांबा मला एकदा चेक करूया काय होते. 3 वर्षासाठी आहे. येस, 600 इंटू 100 बाय 5000 इंटू 3 इज इक्वल्स टू R. बरोबर आहे का? येस, प्रिन्सिपल अमाऊंट 5,000 आहे, बरोबर. येस, सो याच्यानंतर होतोय हा 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 राईट राईट राईट, बरोबर. R इज इक्वल्स टू, हा 2 याच्यासोबत गेला, हा याच्यासोबत गेला, तर उरतोय हा 2. 20/5 म्हणजे 4%. येस, मला हे 5 विसरले मी खाली. ओके, आणखीन त्याच्यानंतर आता म्हणजे पहिल्या 3 वर्षासाठी किती होते? 4%. आता पुढच्या आणखीन 3 वर्षासाठी किती वाढले? 3% वाढले. तर हा R2 आहे, R प्लस 3% म्हणजे 7%. 4 प्लस 3, बरोबर.
4 + 3% म्हणजे 7%, बरोबर. तर आता ह्याला परत सिम्पल इंटरेस्ट करायचं आहे. आपल्याला सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू काढायची का? हो, काढायची. चला मग, किती आहे? 5,000. प्रिन्सिपल अमाऊंट रेट किती झाला? 7%नी वाढला. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी बाय 100. चलो दे, हा याच्यासोबत गेला. येस, 7 × 3 21. तर 50 × 21 म्हणजे किती? सिम्पल इंटरेस्ट 1050. तर ऍक्च्युअल रेट किती असणार आहे? ह्याला काय म्हणतो आपण? अमाऊंट किती असणार? तर अमाऊंट असणार आहे 5,000 + 1050 म्हणजे 6050. 6,050 रुपये होतील 6 वर्षात. आहे का ऑप्शन? येस. ओके, इझी होता. बेसिक सिम्पल इंटरेस्टचा कॅल्क्युलेशन होता. ज्यांना फॉर्म्युला माहिती आहे 100% क्वेश्चन सॉल्व्ह झाला असेल त्यांच्यासाठी, राईट. चला वळूया पुढे. चलो देन, आता 26वा प्रश्न करू. काय आहे? 10 वुमेन कॅन कम्प्लीट. ओके, 10 बायका, 10 स्त्रिया, सॉरी नॉट बायका, स्त्रिया, सॉरी. तर 10 वुमेन कॅन कम्प्लीट वर्क इन 7 days. 10 चिल्ड्रन टेक. ओके, 10 स्त्रिया 7 दिवस घेतात, 10 मुलं 14 दिवस घेतात तेच काम करायला. तर 5 बायका, 5 स्त्रिया आणि 10 मुलं, बरोबर, किती वेळ घेणार तोच काम करायला? सर्वात इझी प्रश्न आहे हा. आणि हा सेम टाईप, आपण सेम टाईप कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमध्ये पण बघितला आहे आणि असे भरपूर क्वेश्चन्स आपण केलेले आहेत क्लासमध्ये. सो 86th क्वेश्चन आहे, इझी. मुव्हिंग फॉरवर्ड. 10 बायकांनी 7 दिवसात काम केलं आणि 10 मुलांनी 14 दिवसात काम केलं. तर किती काढायचंय? 5 स्त्रिया आणि 10 मुलं किती दिवसात तेच काम कम्प्लीट करतील? तर इथे 5 वुमेन येत आहेत का? येस. तर ह्याला अर्ध करायचंय. जर आपण लेडीज अर्धी केले तर काम करायला डबल वेळ लागेल, बरोबर. 14 दिवस लागतील. म्हणजे 10 मुलांना 14 दिवस आणि 5 स्त्रियांना पण 14 दिवस. तर हा काय होणार आहे? हा होणार आहे 14D × 14D बाय 14D + 14D. हा फॉर्म्युला असं काहीतरी आहे, x × y बाय x + y असा एक फॉर्म्युला आहे दिवस कॅल्क्युलेट, वर्क डन कॅल्क्युलेट करायला. सो चला बघूया बरं. 14 × 14 बाय 28. हा गेला 2नी, हा गेला 7नी. किती दिवस? 7 days. 7 days. आहे का उत्तर? 7 days. येस. ओके, इझी. ओके देन, मुव्हिंग फॉरवर्ड. मस्त होता का क्वेश्चन? तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता, म्हणजे वी कॅन मूव्ह फॉरवर्ड विथ द क्वेश्चन. चलो दे, कोणता प्रश्न करायचा आता? 87th. 87th काय म्हणतोय? ओके ओके, ठीक आहे. 60% आहे नंबर बाय 10. ओके, व्हॉट इज द नंबर? इक्वेशन फॉर्म करता येईल का? 4/5. 4/5 आणि हा किती होतोय? 60% होतोय. 60% एका नंबरचा आणि त्याच नंबरचा 4/5. चला मग करूया सॉल्व. तर इज इक्वल टू 60% ऑफ प्लस नंबर 10 आणखीन वाढतोय. तर 60% म्हणजे 6/10 होतोय का? बरोबर. आणि 10नी वाढलाय. तर 6/10 ला कसं लिहिता येतं आपल्याला? 3/5 करता येईल का? येस, डेफिनेटली.
तर आता 4/5x मायनस 3/5x इज इक्वल टू 10 बरोबर आहे. ओके, तर किती होतो हा होतो 1/5x इज इक्वल टू 10. तर x ची व्हॅल्यू किती आली 50. x ची व्हॅल्यू आली 50. आता काय करायचंय, व्हॉट इज द नंबर. झालं, द नंबर इज 50. बस एवढाच होता प्रश्न. फक्त इक्वेशन बरोबर सॉल्व्ह करायला पाहिजे होतं आपल्याला. तुम्हाला इथे दाखवते, एक मिनिट. 60/100 60% म्हणला ना तो, तर 60/100. ओके, तुम्ही कन्फ्यूज करू नका, मी 6/10 लिहिलंय. तर चलो, इझी होता पेपर. कोणाकोणाला वाटतं इझी नव्हता त्यांनी कॉमेंट करा, विसरू नका कॉमेंट करायला. ओके, चला पुढे वळायचं. ओके, नाव दिस क्वेश्चन कोणता आहे, 88th क्वेश्चन. हा फाईन. ए आणि बी अलॉय आहेत. तर मिश्र धातू, एक अलॉय म्हणजे मिश्र धातू म्हणजे एक प्रकार आहे. तर तो किती, कॉपर आणि झिंक आहे. कॉपर आणखीन झिंकचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे. तर ए चा किती आहे 4/3, बी चा किती आहे 9/5. समजलं, रेस्पेक्टिव्हली. जर दोघांनाही मिक्स केलं तर एक नवीन अलॉय बनतो. ठीक आहे, दोघांना पण मिक्स केलं तर एक नवीन अलॉय बनतो सी. तर त्या सी मध्ये कॉपर आणि झिंक किती रेशिओ मध्ये असतील हे प्रश्न विचारला गेलेला आहे. रेशिओचा प्रश्न म्हणजे आता लक्ष देऊन बघा काय होतंय. तर सर्वात आधी आपण घेऊया, मिक्स केले ए आणि बी ला. चला मग ए आणि बी साठी घेऊया कॉपर. आधी कॉपरचं बघू. तर कॉपर A+B होणार आहे म्हणजे किती, A+B. तर हा होणार 4/4 + 3 प्लस 9/9 + 5. चला किती होतोय 4/7 प्लस 9/14. तर कसं करायचं ह्याला, इंटू 2 करा. 8 + 9/14. तर 9 + 8 किती होतो 17. 17/14. 17/14 होतोय. आता त्याच ठिकाणी झिंक करूया. तर झिंक होतोय A+B. तर झिंक होणार 3%, 3% वर होतो. तर 4 + 3 आणि ह्या ठिकाणी होणार 9 + 5. सो दिस बिकम्स 3/7 आणि 5/14 म्हणजे 3 × 2 म्हणजे 6 प्लस 5/14 विच इज 11/14. बरोबर. तर ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला, दोघांचाही सी साठी रेशिओ घ्यायचा आहे. कॉपर इज टू झिंक म्हणजे किती झालं 17/14 इंटू 11. 14/11 मला डिवाइड मध्ये होणार 11/14. तर हा 14 कट होणार. तर हा फक्त उरतो हा डिव्हिजन मध्ये 7/11 आहे का 7/11. येस, ऑप्शन 2 इझी होतं. फक्त रेशिओचा क्वेश्चन आहे, फक्त ऍड करायचंय, बाकी काही नाही करायचं तुम्हाला, ओनली ऍडिशन. बघा, स्क्रीनशॉट काढायचं तर तुम्ही काढू शकता. ओके, फाईन, काढला स्क्रीनशॉट. चला पुढे वळूया. एटी 89th क्वेश्चन आहे. ओके, द डिफरन्स बिटवीन
स्क्वेअर्स ऑफ टू कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर इज 112. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर? भयंकर इझी प्रश्न आहे. हे डायरेक्ट कशाने सॉल्व्ह होणार आहे? हा ऑप्शनने सॉल्व्ह होणार आहे. प्रश्न काय म्हणतोय? ऑड नंबर सांगा बरं कसे असतात? बरोबर असेच असतात सगळे. किती डिफरन्स आहे दोघांमध्ये? 2 2 2 2 2चा डिफरन्स आहे. आणि काय म्हणतोय? छोट्या नंबरचा स्क्वेअर सांगा. छोट्या नंबरचा स्क्वेअर किती असणार? म्हणजे हे ऑप्शन जे आहेत ते छोटे आहेत, जे दुसरा याचा वरचा असेल तो मोठा असेल. चला मग करूया. 625 कोणाचा स्क्वेअर आहे मला सांगा. 625 25चा स्क्वेअर आहे बरोबर. तसंच मला 729चा स्क्वेअर सांगा. 729 कोणाचा स्क्वेअर आहे? तुम्ही जर कॉमेंट करत असणार तर खूप बरं वाटेल. ओके, तर 7 पुढे वळूया. 27चा स्क्वेअर आहे. ओके, त्याच्यानंतर 900 900 कोणाचा स्क्वेअर आहे? 30चा स्क्वेअर. तुम्हाला सांगते 30च्या स्क्वेअर पर्यंतचेच व्हॅल्यू मोस्टली येतात, म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. 30 पर्यंतचे व्हॅल्यू, 30चे स्क्वेअरचे व्हॅल्यूज पर्यंत लक्षात ठेवा बघा, त्याच्यावर विचारणार नाही. ओके, चलो देन. आणि पुढचं कोणतं आहे? पुढचं आहे 784. ओके, चलो 784. 784 कोणाचा स्क्वेअर आहे? 28चा स्क्वेअर. बरोबर आहे का? इझी. चलो दे, मुव्हिंग फॉरवर्ड. काय कराय? हा, येस. तर आता हे स्क्वेअर झालेले आहेत. तर स्क्वेअर काय करायचं की स्क्वेअर करून आपल्याला काढायचा आहे त्याचा वरचा नंबर, डिफरन्स काढायचा डिफरन्स. तर जर मी 27चा स्क्वेअर मायनस 25चा स्क्वेअर केला तर किती येतोय? हे असे करून सबट्रॅक्ट करायचे तुम्हाला. तर सांगा बरं किती येत आहेत? 954 आणि हा 2 गेला 0 आणि हा 104 आला बरोबर. आता ह्याला करू 27ला घेऊया. तर 27 म्हणजे 29चा स्क्वेअर 2 वाढणार, इथं आपण बोललो. आणखीन हा 27चा स्क्वेअर. तर 29चा स्क्वेअर किती असतो? 29चा स्क्वेअर सांगा मला, कोण सांगू शकते पटापट? येस, सो इट इज 841 मायनस 729. तर ह्याला मायनस करा. ओके, 2 हा होणार 83 अँड 1 आला का? 112. येस, 112 आलं. म्हणजे ऑप्शन इज 729. जो छोटावाला स्क्वेअर आहे तो हे आहे. समजलं? इझी होता का? जर तसं नाही करायचं तुम्ही असं पण एक करू शकता. इथे मुलांनी पण दिलंय, हे बघा. मोठा नंबर घ्यायचा, तो स्क्वेअर करायचा, मायनस एक्स कन्सिडर करायचा जो तुम्हाला शोधायचा आहे. आणि मग जो मोठा नंबर आहे तो असा घ्यायचा आणि ह्या दोघांना व्हॅल्यू टाकायची आणि मग सॉल्व्ह करत करत घेऊन जायचं. हे बहुतेक त्यांनी चुकीचं सॉल्व्ह केलं का? नाही, बरोबर सॉल्व्ह केलंय. 108 आणि एक्स आला 54 येतोय का? 54/2. हा, 54 बरोबर. 54 काय येतोय? आणि काहीतरी चुकतं याचं. असंच सेम असंच सॉल्व्ह करायचं, तुम्हाला दाखवते मी. सो हा होणार, ह्याने इथं चुकीचं बहुतेक सॉल्व्ह केलंय की x+2चा होल स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 112. तर हा होणार x² + 2x, x² + 4x + 4 मायनस x² इज इक्वल टू 112. आता त्यांनी काय केलं? 2x दिलं. घेतली का चुकी त्यांनी? 2 × a × b असतो का? इथं झालं चूक त्याचं. बघा, अशी सिली मिस्टेक्स मुलं करून येतात एक्झाम मध्ये. आणि मग काय होतो? तर हा x² आणि हा x² कट होणार. नाही बघा, हा x² आणि हा x² कट होणार प्लस मायनस असल्यामुळे. तर हा होतो 4x + 4 इज इक्वल टू 112. आणि मग हा उरतो 108 आणि हा 4 ने जाणार तर 2 अँड 7 बरोबर. येस, x इज इक्वल टू 27. समजलं? हे सिली मिस्टेक, एवढी सिली मिस्टेक केली अँड एक्झाम मध्ये ते क्वेश्चन सॉल्व्हच झाला नाही. कळलं?
आणि जर कोणी चुकून हा सिली मिस्टेक एक्झाममध्ये केला तर प्रॉब्लेम काय होतो? प्रॉब्लेम होतो की मुलांना कळत नाही कोणतं टिक करायचे. कधी कधी चुकीचे टिक करून येतात ओव्हर कॉन्फिडेंटली, आणि कधी कधी काय होतं तुम्ही सॉल्व्ह करत नाही की नाही नाही क्वेश्चन चुकीचा विचारलाय, अँड बिकॉज ऑफ दॅट पोरांचं पेपर बरोबर सॉल्व्ह. इथं सिली मिस्टेक न केल्यामुळे आन्सर चुकीचा आला. ओके, चलो दे, मूविंग फॉरवर्ड. ओके, कोणता क्वेश्चन आहे? 98. हा क्वेश्चन काय? फाइंड व्हॅल्यू. परफेक्ट. काय करायचंय सांगा, चला मला. तुम्ही इथेच सॉल्व्ह करूया, इथे कशाला घ्यायचंय. चलो, काय असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी इंटू ए प्लस बी असतो का? शिकलोय का आपण हे? येस, शिकलोय. सो हा होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विल बी ए प्लस बी इंटू ए मायनस बी. इझी. चलो, आता मग हे तुम्हाला तसंच दिसतंय का ते फॉर्म्युलामध्ये? होल स्क्वेअर बाय 2 म्हणजे हा किती होणार? अरे 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 अरे, हा थांबा बरं. येस, याला मी खालीच लिहिते. and this will become 0.12 into 0.1 by 2. इझी आहे का? आता इथे 2च आहे ना? नाही, 1.2. सॉरी सॉरी सॉरी, 1.2. ओके, मग इथे कसं होणार पुढचं? 0.12 इंटू 0.1 बाय 1.2. 1.2, ठीक आहे. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट गेला इथून. आता उरला फक्त किती? हा 12 आणि 12 उरला, ठीक आहे. 0.12 बाय 12 उरला. तर हा कट झाला तर एक उरणार, तर एक आला एवढा. समजलं? इझी होता. चलो देन, ऑप्शन आहे का? फर्स्ट ऑप्शन. किती इझी प्रश्न होते बघा. फक्त एका फॉर्म्युलाने तुमचं सगळं कॅल्क्युलेशन इझिली घडतोय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचे तर काढून घेऊ शकता, अँड अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. पण इझी आहे प्रश्न. तुम्ही ज्यांनी सॉल्व्ह केला त्यांनी बरोबर सॉल्व्ह केला असणार. आय एम प्रिटी शुअर खूप मुलांनी सॉल्व्ह केला असेल. चलो, स्क्रीनशॉट काढलं, वळायचं पुढे. ओके, 91st प्रश्न आहे. थँक्सला, ओके 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 ओके, थँक्सला त्यांनी कसं लिहिले? THAN. थँक्सला लिहिले त्यांनी, अरे येस, थँक्सला लिहिले त्यांनी SKNTHA. अँड स्टुपिडला कसं लिहायचं मग? ओके, सर्वात इझी प्रश्न बघा, आता लक्ष द्या. हा बस, येल्लो येल्लो घेते. चलो, आता थँक्स मधला THA आणि THA ॲज इट इज घेऊन लास्ट मध्ये ठेवला, ॲज इट इज, ठीक आहे. आणि मग काय केले? NKS ला उलट केले. N इथं ठेवला, K इथं ठेवला आणि S इथं ठेवला. लास्ट वर्ड फर्स्टला ठेवलाय, असं 3 हे उलटे आलेत. पण THA तसेच असे ठेवलेले आहेत ते, बरोबर. तर इथे पण तसंच होणार. हे STU तसंच जाणार, P इकडे येणार, I इकडे येणार आणि D इकडे जाणार. चला, मग उत्तर काय येईल? DIPSTU हा उत्तर येणार आहे. दिसतोय का तुम्हाला? DIPSTU. येस, फक्त इझी, भयंकर इझी प्रश्न होता. काही करायची गरज नव्हती. झालं? ओके देन.
वळायचं पुढे. चलो. पुढचा क्वेश्चन बघूया. चलो. $92. ओके. मोठा क्वेश्चन बघून कसं होतं, अरे बाबा खूप कॉम्प्लिकेटेड असेल, काय करायचं. फक्त क्वेश्चन वाचा, समजेल तुम्हाला. इथे काहीतरी रिलेशनशिपचं आहे, हे रिलेशन वाला क्वेश्चन आहे, बरोबर. आणि कोणामधले काढायचे, दीप्ती आणि कोमल. चला मग आता फाइंड करायला टाकूया. तर राणी आणि सुरेश आर मॅरिड कपल. आता हे क्वेश्चन बघा कसं सॉल्व्ह करते मी, लक्ष द्या. याचा एक फॅमिली ट्री बनवायची, ठीक आहे. इकडे फॅमिली ट्री, गरज असेल तर करा, नाही तर तुम्ही हुशार असणार, तुम्हाला बरोबर रिलेशनशिप काढता येतात लोकांचे, तर तुम्ही बरोबर काढू शकता, तुम्हाला गरज नाही. ओके. तो राणी अँड सुरेश आर मॅरिड कपल हॅव्हिंग 2 daughters, मेधा अँड दीप्ती. चला, राणी आणि सुरेश हे मॅरिड कपल आहेत, त्यांना 2 मुली आहेत, मेधा आणि दीप्ती. डन. ओके. दीप्ती म्हणजे एक दीप्ती, हा ही दीप्ती आहे. चला, दीप्ती इज मॅरिड टू अनुराग. कोणासोबत लग्न केले तिने, अनुराग सोबत. आणि हु इज सन ऑफ, अनुराग कोणाचा मुलगा आहे, अनुराग मुलगा आहे गरिमा आणि तुषारचा. ठीक आहे. आता निधी इज द डॉटर ऑफ अनुराग. अनुरागची डॉटर म्हणजे दीप्तीची पण डॉटर असेल का, हो, निधी डॉटर आहे. कोमल हु इज अनुराग सिस्टर. कोमल मिळाली आपल्याला. चला, कोमल आली. कोमल काय आहे, अनुरागची सिस्टर आहे, म्हणजे यांची पण मुलगी आहे का ती, येस, कोमल मुलगी आहे. हु इज अनुराग सिस्टर इज मॅरिड विथ हर्षित. हर्षित सोबत लग्न केलंय तिने आणि तिला 2 मुलं आहेत, अमन आणि प्रेम. अँड ग्रँडसन आहेत ते गरिमा आणि तुषारचे. बरोबर आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन कोमल अँड दीप्ती. आता मला सांगा, हा हिचा भाऊ आहे कोमलचा, आणि अनुराग हिचा हजबंड आहे दीप्तीचा. तर कोणता रिलेशन असेल हा, क्लिअरली कळतोय, सिस्टर इन लॉ अँड ब्रदर्स वाईफ, ननंद आणि भाऊजाईचा रिलेशनशिप आहे. कळलं का, सर्वात इझी कळलं. फॅमिली ट्री अशी बनवायची म्हणजे क्लिअर होतो कोण काय आहे. काढला का स्क्रीनशॉट. चला मग पुढे वळूया. आता ना एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की ग्रुप बी मध्ये पण काय झालं, वरचे प्रश्न जे होते ना ते डिफिकल्ट होते, असे थोडे ना लेंदी होते सॉल्व्ह करायला, पण त्याच ठिकाणी खालचे प्रश्न इझी होते. आणि ग्रुप सी मध्ये पण तसंच बघितलं, खालचे प्रश्न पटपट पटपट सॉल्व्ह होतात. आता जे माझ्यासारखे आहेत उलटा खोपडी म्हणतो आपण त्याला, त्यांनी काय केलं असणार, उलटून पेपर सॉल्व्ह केला असणार, बरोबर. त्यांना पटापटा क्वेश्चन झाले असतील. वरचे क्वेश्चन थोडे लेंदी होते, पण खालचे क्वेश्चन फटफट फटफट झाले असणार. पण जे त्यांनी वरून केलं त्यांना वेळ लागला असणार. तर हे ग्रुप बी मध्ये पण तेच बघितलं पॅटर्न, आणि ग्रुप सी मध्ये पण तेच बघितलं ह्या वर्षी, की खालून प्रश्न इझी होते सॉल्व्ह करण्यासाठी. चला मग आता हा प्रश्न सॉल्व्ह करूया. हा सेम प्रश्न आलाय, सेम. हा फक्त 6 ट्रायंगल्स ग्रुप बी मध्ये होते आणि इकडे 5 आहेत बघा, 1 2 3 4 5. आणि तिथे मी हेच ट्रिक सांगितली आहे आणि आपण क्लासमध्ये पण हे ट्रिक केलेली आहे. तर किती होतो, 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10 आणि 10 + 1 15. इझी. आणखीन एक आहे याच्यात, n × n + 1/2. हा सेकंड वे किती आहे त्याच्यात, 5. 5 × 6/2 आले का 15. हे 2 प्रकार आहेत त्याचे सॉल्व्ह करण्याचे, समजलं. चला, फोटो काढायचे आहे, स्क्रीनशॉट काढायचे, काढून घेऊ शकता. ओके, मूविंग फॉरवर्ड. 94th क्वेश्चन. काय म्हणतोय तो, जर स्पंदननी 3/6 भाग वाचला आहे 120 पानांचा,
तर पुस्तकात किती पानं वाचले आहेत? सर्वात इझी प्रश्न आहे. किती वाचलं त्यांनी? 3/6 वाचले. म्हणजे किती? अर्ध वाचले का पुस्तक त्यांनी? 3/6 म्हणजे. आणि 120 पेजेसचा अर्धा किती? 60. सर्वात इझी प्रश्न. काय होता या प्रश्नामध्ये? बेसिक कॉमन सेन्सचा प्रश्न होता हा, बरोबर? ओके, झालं की पुढे वळूया आपण. चलो, ओके. 95th क्वेश्चन आहे हा. काय म्हणतोय तो? ओके, कोणता लेटर सिरीज येईल? ओके, अक्षर कोणता येईल इथे, बरोबर? चलो देन, बघायचं का काय आहे इथे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत असेल, हा, येस दिसतोय. तर ह्या ठिकाणी 2 वेळा ए आलं, मग एक एमटी, मग 3 वेळा आलं, एक एमटी, 4 वेळा आलं, एक एमटी आहे. आता 5 वेळा यायला पाहिजे होतं, पण इथे एक एमटी आहे आणि जे एमटी असायला पाहिजे होतं तिथं आलंय बी. समजतंय का? म्हणजे 2, 3, 4, 5. तर इथे ए यायला पाहिजे का? 100% इथे ए यायला पाहिजे. पण लास्ट मध्ये बी आलाय का? म्हणजे इथे पण बी यायला पाहिजे. समजलं? 2 एच्या नंतर एक बी, 3 एच्या नंतर एक बी, 4 एच्या नंतर एक बी. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. चला ऑप्शन बघायचं. चला, ऑप्शन कॉमन सेन्स. ओके, चलो वळायचे पुढे. फाईन. 96th क्वेश्चन आहे हा. काय म्हणतोय? ओके, समजलं. सिरीज कंप्लीट करायचा आहे, सिरीज. ओके, चलो मग बघूया. ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे? ह्या दोघांचा डिफरन्स आहे 1.25. ह्या दोघांचा डिफरन्स सेम 1.25. ह्या दोघांचा डिफरन्स 1.25. ह्या दोघांचा डिफरन्स 1.25. मग याच्यात आता 1.25 ऍड करा. 1.25 याच्यात ऍड केलं तर हा किती होतो? 10. 10 येतोय. 10 ऑप्शन मध्ये का बघूया. चला, येस, ऑप्शन मध्ये आहे. इझी, कॉमन सेन्स होता ह्या प्रश्नामध्ये. दुसरं काहीच नव्हतं, फक्त कॉमन सेन्स. आणि सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी हा क्वेश्चन बघितला असेल असंच सॉल्व्ह झालं असणार तुमच्याकडून, बरोबर? चलो देन, मुव्हिंग फॉरवर्ड. काय होतोय हा? नाही, ठीक आहे, असू द्या. चलो, ठीक आहे. 97th क्वेश्चन. आदित वॉक्स. 97th क्वेश्चन आहे. आदित वॉक्स. अच्छा, हे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट वाला आहे, बरोबर. Adit walks northward from his house while after a while he turns to the right. ठीक आहे, चला. कुठून सुरू करतो? घर इथे नॉर्थला सुरू करतो तो, ठीक आहे. नंतर तो राईटला, उजव्या हाताला तो वळतो. चला, वळला. अँड अ लिटल फर्दर टू हिज लेफ्ट. ठीक आहे, परत लेफ्टला वळला तो. फायनली आफ्टर वॉकिंग अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर, 1 किलोमीटर चालला तो, लेफ्ट कडे परत वळाला. तर आता तो कोणत्या डिरेक्शन कडे वळतोय? क्लिअरली तुम्हाला दिसतोय वेस्ट कडे वळतोय तो. ऑप्शन आहे का? आहे. पश्चिम दिशाला वळतोय तो. इझी, कॉमन सेन्स. बाकी काही नव्हतं या प्रश्नामध्ये. 100%. ओके, चलो दे, स्क्रीनशॉट काढायचं, काढून घेऊ शकता. ओके, मुव्हिंग फॉरवर्ड. ओ, थांबा एकच मिनिट.
ओके, फक्त हा फाईल जरा बंद पडला अचानक. येस. कुठं होतो आपण? 98 नाही, हा 98 क्वेश्चनला होतो. ओके, चलो 98 क्वेश्चन काय म्हणतोय? द ॲव्हरेज एज ऑफ राम, श्याम अँड जॉन 5 years ago was 16 years. What will be their average age after 5 years? राम, श्याम आणखी जॉन यांचा 5 वर्षापूर्वीचा वय 16 वर्ष होता आणि 5 वर्षानंतर त्यांचा वयाची सरासर किती होईल? बरोबर. चला मग बघूया. राम 5 वर्ष आधी, हे 5 years अगो आहे. 5 years अगो, तर काय होणार? 5 वर्ष आधी राम 5 वर्ष छोटा असणार, श्याम 5 वर्ष छोटा असणार आणि जॉन पण 5 वर्ष छोटा असणार आणि त्यांचा ॲव्हरेज किती लोक आहेत? 3, आणि हा होतो 16च्या इक्वल. तर सांगा मला, राम प्लस श्याम प्लस जॉन केला तर हे इथे 15 होणार का? बरोबर. हा 16 into 3 होतो. येस. आता हे कसं सॉल्व्ह होणार? 16 into 3 करा, 18 आणि 3 4 आणि हा 15. ओके, तर किती झाला हा? 48 प्लस 15 किती असतो? हा असतो 63. म्हणजे राम प्लस श्याम प्लस जॉनचा वय किती आता? 63. आता तो काय म्हणतोय? 5 हे 5 वर्ष आधी होतं, आता 5 वर्षानंतर. तर 5 वर्षानंतर काय होणार? राम 5 वर्षांनी वाढणार, श्याम 5 वर्षांनी वाढणार आणि जॉन 5 वर्षांनी वाढणार. त्याचं काय काढायचंय? ॲव्हरेज काढायचंय. हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे. तर राम प्लस श्याम प्लस जॉन करा, किती होतो? 63 आणि 5 प्लस 5 प्लस 15 बाय 3. तर 63 प्लस 15 किती होतो? 78 बाय 3. 78 बाय 3 म्हणजे 2 आणि 18 म्हणजे 26. आहे का 26 हा ऑप्शन? बघा बरं. येस, 26 ऑप्शन दिसतोय. तर 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 अजिबात घाबरायचं नाही. असे क्वेश्चन्स येत असतात आणि इझिली झालेत हे क्वेश्चन. बरोबर. चल, स्क्रीनशॉट काढायचं काढून घेऊ शकता. फाईन, काढलं सगळ्यांनी स्क्रीनशॉट? चलो देन, मूविंग फॉरवर्ड. 99th क्वेश्चन वर आलोय आपण. चलो, विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो, आणखीन नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? व्हेरी नाईस. निरीक्षण? नो. ऑब्झर्व नाही करतोय तो, अजिबात नाही. नंतर लास्टवाला पाठांतर? नाही, अजिबात नाही. मेमराइज नाही करतोय. अनुकरण म्हणजे इमिटेशन म्हणजे कॉपी कॅट आपण म्हणतो ना, कॉपी करणं. नाही, कॉपी पण नाही करतोय तो अजिबात. आणि उरला फक्त मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन. तर हो, हा इव्हॅल्युएट करतोय. कळलं? इझी प्रश्न होता, तुम्ही असंच सॉल्व्ह केला असतं, तुम्हाला काही गरज नाही याच्यात. ओके, चला मग पुढं वळायचं. लास्ट क्वेश्चन वर आलोत आपण मॅथ्सच्या. फाईन, 900th question. Which number will come at the place of question mark in the following series? काय सिरीज आहे? 170. ओके, 206, 256 क्वेश्चन मार्क. चला मग, आता इथे मला डिव्हिजन दिसत नाही.
मला मल्टिप्लिकेशन दिसत नाही, फक्त मला सबट्रॅक्शन दिसतोय बरोबर, किंवा ॲडिशन. चला सबट्रॅक्ट करून बघू किती होतोय. 197 मायनस 170, 17 नाही 27 बरोबर 27. आणि ह्या दोघांना सबट्रॅक्ट करा आता. 226. ओके, म्हणजे हा होतोय 29 आणि हा याच्यासोबत जाणार. तर इफ आय एम नॉट रॉंग हा होतोय 31. अरे वा. मग इथं ह्या दोघांचं सबट्रॅक्ट केल्यावर किती येतंय? 2. ह्या दोघांना सबट्रॅक्ट केल्यावर किती येतंय? 2. 2 नी बेरीज करा, 29, 31. आता मग इथे पण 2 नी ऍड करा तुम्ही, 33 झालं. 33 ऍड करा, 257 मध्ये 33 ऍड केल्यावर किती होतो? 290. आहे का ऑप्शन 290? तर 290 ऑप्शन मध्ये इथं येणार 290. आहे का? येस, ऑप्शन 2. खूप इझी पेपर होता, लगेच सॉल्व्ह होणारा क्वेश्चन होते सगळे. कुठंच कोणाला टेन्शन घ्यायची गरज नव्हती. घेतला का सगळ्यांनी सॉल्व्ह करून? स्क्रीनशॉट काढला? ओके. ओके देन, मुव्हिंग फॉरवर्ड. क्वेश्चन खूप चांगला सॉल्व्ह झालेले आहेत. ओके. अरे हा, येस. ओके, चलो. क्वेश्चन खूप चांगले सॉल्व्ह झालेले आहेत. तुम्ही जर लक्ष देत असणार तर इकडे आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत विथ नो प्रॉब्लेम अँड नो लाईक क्विक क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहे. इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन होते. मुलांना आरामात लाईक 15 to 17 क्वेश्चन्स जमायला पाहिजे होते. हां, आय अंडरस्टँड 2 ते 3 क्वेश्चन्समध्ये कसं असतं, कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होतात किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात एक्झाम हॉलमध्ये. अटेन्शन कधी कधी वर खाली होतो त्या 1 तासात. पण आय अंडरस्टँड हे प्रॉब्लेम्स घडतात, बट नॉट अ बिग डील. ज्यांनी पण 15 ते 17 क्वेश्चन सॉल्व्ह केले, दॅट इज अन आयडियल पार्ट मॅथ्समध्ये. तुम्ही चांगलंच सॉल्व्ह केलं असणार. घाबरू नका. जेवढे तुम्ही सॉल्व्ह केले प्लीज कॉमेंट डाऊन करा आणि कळवा किती सॉल्व्ह झालेले आहेत. अँड डेफिनेटली विसरू नका, आम्ही ॲक्च्युली भरपूर हे केलेल्या आहेत गोष्टी. आय विल शो यू समथिंग. तर तुम्हाला जर जायचं असेल, आय होप तुम्ही हे सगळे क्वेश्चन बघितले असणार. मग मी पुढे वळते. हे सगळे क्वेश्चनचे तुम्ही स्क्रीनशॉट काढले असणार, राईट? इझी होते का क्वेश्चन्स? येस, दे वेर इझी. तर तुम्हाला एक दाखवते मी आपले I'll show you. Yes. इथं नाही येते. सो आपण इफ यू गो अँड चेकआउट, तुम्हाला कळलं असेल की आपण डेफिनेटली भरपूर काही गोष्टी करतो अँड वी मेक शुअर की तुमच्या सगळे ते गोष्टी सॉल्व्ह करतोय आपण, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तुम्ही डेफिनेटली मागचा पेपर चेकआउट करायला विसरू नका. ग्रुप बीचे पण पेपरचे आम्ही व्हिडिओज बनवलेत. आणखीन जयंत सरांनी पण भरपूर गोष्टींचे बनवलेले आहेत व्हिडिओज. मेक शुअर करा तुम्ही तो चेकआउट करताय. अँड दॅट्स वाय कसं असतं की आपण पेपर सॉल्व्ह करायला जातो, पण कधी कधी वर खाली काही गोष्टी घडतात. टेन्शन घेऊ नका. मेक शुअर करा की तुम्ही पेपर चांगला सॉल्व्ह केला. ज्यांचा चांगला गेला त्यांनी 100% कॉमेंट करा. चेक करून सांगा की बरोबर झालेला आहे की नाही. अँड दिस इज हाऊ आर MPSC ग्रुप सी कंबाईन पेपर वॉज. तुम्ही सगळ्यांनी भरपूर चांगलं केलं असणार. अँड आन्सर चेक करा तुमचे स्वतःचे.
मेक शुअर करा की तुम्ही कुठं चुकलेत ते तुम्ही राईट डाऊन करताय, म्हणजे नेक्स्ट टाइम ती चुकी नको घडायला, जर घडली आहे तर. बाकी पूर्ण गायडन्स पुढचा तुम्हाला जयंत सावंत सर देतील, जे द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीचे पूर्ण होल अँड सोल हँडल करतात. सगळं काही तुम्ही जयंत सरांचे पण व्हिडिओज बघायला विसरू नका, आणि आपला ग्रुप बी कंबाईनचा पेपर जो सॉल्व्ह केला तो पण बघायला विसरू नका. मेक शुअर करा की तुम्ही सगळे आमच्या सोबत आहात. सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचू, आणि तुमचे जे कलिग्स आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत पण पोहोचू शकतो आम्ही. आता जर इफ यू आर सपोर्टिंग अस, ते आमच्यासाठी मोटिवेशन आहे. तर प्लीज तुमचाही मोटिवेशन आणि आमचाही मोटिवेशन एकमेकांवर डिपेंड करतोय. आय होप मी तुम्हाला चांगलं समजवलं असेल. पेपर इझी टू मॉडरेट होता, अँड फ्रॉम स्क्रॅच मी तुम्हाला सांगितलं आहे, विथ फ्यू ट्रिक्स ऑल्सो. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अँड जय हिंद सगळ्यांना.